घरावर नेऊन त्या मांजराला टाकलं. मांजराला टाकल्यानंतर मालक घरात यायच्या आत मांजर घरात. कधी झालंय का असं? हो, थोडस वेदांतावर बोलून जातो, कारण धर्मशास्त्रामध्ये हा उदाहरण दिले बरं का. आज कुठल्याही अचूक ठिकाणी तुम्ही मांजराला सोडून या, मांजर 2 किंवा 3 दिवसानं अचूक जागेवर येतं. हे जर कोणी प्रमेयानुसार सिद्ध करत असेल तर भगवंतानं त्याला एक सुंदर प्रमेय दिलाय, त्याला सुंदर बुद्धिमत्ता दिले. आज आमच्यासारख्या महाराज मंडळींना महाराष्ट्रभर फिरावं लागतं आणि ज्या ठिकाणी कीर्तन असतं ना, तर त्या ठिकाणी नियोजक मंडळींना आम्हाला फोन करून सांगावं लागतं, थोडंसं मॅप पाठवा महाराज, तुमचं लोकेशन पाठवा, आम्हाला तिथपर्यंत यायचं आहे. आज तंत्रज्ञानानं शिकलेल्या व्यक्तीला जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता मॅपची गरज लागत असेल तर भगवंतानं मांजराला कसलं ज्ञान दिले हो? कुठल्याही प्रकारचं त्याच्याजवळ ज्ञान नाही, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये त्याला नेऊन सोडा, अचूक ठिकाणी येण्याचं जर कर्म कोण करत असेल तर ते मांजर करतंय बघा. म्हणून तुम्हाला आज खुला प्रश्न विचारतो, मांजर सर्वश्रेष्ठ का तुम्ही सर्वश्रेष्ठ?